ज्या इंडिया ग्रोचं जे मटेरियल आहे हां याचीच का निवड केली तुम्ही याला वापरायला, याचे रिझल्ट? आता सर्वात प्रथम तुम्हाला इंडिया ग्रो हा ब्रँड का निवडला, तर हा ऑर्गॅनिक ब्रँड आहे. ही जी इंडिया ग्रो माय लाईफस्टाईल अंडर काम करते, तर हे सर्व ऑर्गॅनिक औषधं आहेत. ऑर्गॅनिक औषधांमुळे आपल्याला दोन पद्धतीचे फायदे होणार आहेत. सर्वात पहिला फायदा असा की रासायनिक वापरून आपली जमीन ही नापीक व्हायला लागली आहे, खराब व्हायला लागली आहे. तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळं आपली जमीन सुपीक होणार आहे. आणि मी गेले 4 ते 5 वर्ष हे प्रोडक्ट वापरतोय, त्याचा मला एक्सलंट रिझल्ट सगळ्या पिकांमध्ये आलेला आहे. त्यामुळे हे आता तुम्ही प्लॉट पाहिला आहे, आज वापरतोय आपण प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने. ज्यावेळेस तुम्ही 20 दिवसाने 25 दिवसाने 1 महिन्याने प्लॉटमध्ये याल, त्यावेळेस आपल्याला फरक जाणवणार आहे की हा का घेतलाय आणि का वापरतोय, याचा रिझल्ट त्यावेळेस तुम्हाला दिसेल. याचं जे तुम्ही आता प्रमाण काढलं, हां हे प्रमाण माझ्या म्हणजे अनुभवाने, पण हे प्रमाण काय असं कुठं त्यांनी असं दिलेलं नाही. हे प्रमाण आपण कसं ठरवलं? आता याच्यामध्ये मी जे प्रोडक्ट वापरलेत, ग्रो मॅजिक, ओलिफ, MI स्प्रे आणि एक खत घेतलेलं आहे. तर ग्रो मॅजिक सर्वात महत्त्वाचं काय काम करणार आहे, तर जे झाडाला आपण ड्रिंचिंग देतोय, मुळ्याच्या सानिध्यात आल्यानंतर आपण काय करतो की ह्युमिक घेतो, फुलविक घेतो. तर याच्यामध्ये ते सर्व घटक आहेत. त्यामुळं ग्रो मॅजिकमुळे तुमची सफेद मुळी वाढणार आहे, त्याची सुरुवात होणार आहे, झाड ॲक्टिव्ह होणार आहे. त्याची झाडामध्ये ओलिफमुळे जे मायक्रोन्यूट्रंट 16 प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत, ते सर्व घटक त्या झाडाला मिळणार आहे. त्यामुळे आता हे बाल्य अवस्थेत, ही हुंडी जी मी 8 दिवसापूर्वी लावलेली आहे, ही बाल्य अवस्थेत आहे. म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या बालाचा जन्म झाल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने आपण चमच्याने म्हणा किंवा ड्रॉपने जे खाद्य देतो, तर त्या पद्धतीने आपण हे त्या झाडाच्या मुळाला आज पुरवतोय. त्यामुळे हे झाड सशक्त होणार आहे, फुटवे होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. आणि MI स्प्रे हा घटक त्याच्यामध्ये 6 प्रकारचे जे काम करतो, पेनिट्रेटर, ॲक्टिवेटर, त्यानंतर तुमचं सर्व ते पांगवायचं काम करणार आहे, परागीकरणासाठी ते फायदेचे. ऊसामध्ये तो घटक नाही आहे, तो यूज होणार नाही, परंतु ते 6 पद्धतीने जे MI स्प्रे काम करतं ते शेतीमध्ये आपल्या काम करणार आहे, तुमची जमीन भुसभुशीत ठेवणार आहे. आणि मी ज्यावेळेस लागवड करायची होती, त्यावेळेस सर्वात प्रथम सरीमध्ये भूआश्र घेतलेलं आहे आपलं, ज्याचं प्रमाण एकरी 4 किलो आहे. ते 4 किलो आपण सरीमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्या जोडीला मी शेणखत घेतलं, शेणखतामध्ये भुआश्र कालवलं आणि ते सरीमध्ये पांगवलं. त्यानंतर मग ही ऊसाची लागवड केलेली आहे. आज 7 ते 8 दिवस झालेले आहेत आणि आज ही ड्रिंचिंग आहे. आता तुम्ही म्हटले याचं प्रमाण काय, तर ड्रिंचिंगला मी त्याचं एका एकरला आपण 2 बॅरल म्हणजे 400 लिटर ड्रिंचिंग घेतलं. त्याचं कारण असं, ज्यावेळेस सुरुवातीला पाऊस झाला होता, हुंडी लावल्यानंतर पाऊस झाला होता, त्यानंतर आता 7 ते 8 दिवस झाले, आता याला आंबवण्याची गरज आहे. म्हणून मग मी काय म्हटलं की जर आता आंबवणी द्यावं, तर वर पावसाचं वातावरण आहे, म्हणजे आंबवणी दिलं आणि पाऊस आला तर तो त्रासदायक होईल. म्हणून मी पाण्याचं थोडं प्रमाण वाढवलं, 400 लिटर पाणी केलं 1 एकरसाठी. आणि मग एक ग्रो मॅजिक 100 ग्रॅम, MI स्प्रे 100 ml आणि ओलिफ अर्धा लिटर म्हणजे 500 ml, हे मी अर्ध एका ड्रमला घेतलं. म्हणजे एका एकरला 1 ग्रो मॅजिक, 1 ओलिफ आणि 1 MI स्प्रे आणि 15-30-15 हे जे खत घेतले ते 1 किलो. अशा पद्धतीने आपण एका ड्रमला 2 ड्रम घेतले आणि 2 ड्रममध्ये अर्ध प्रमाण करून त्यात टाकले आणि हे वापरायला सुरुवात केलेली आहे. तर याचे जे रिझल्ट आहे, हां हे रिझल्ट तुम्ही याच्या अगोदर पाहिले असतील, याचे रिझल्ट कसे आहेत ते? हां, तर 4 वर्ष वापरतो, त्यामुळे रिझल्ट मला भेटलेले आहेत. या अगोदरचा एक व्हिडिओ मी तुम्हाला मागाशी जो दाखवला की 43 ते 44 कांड्यापर्यंत आपला प्लॉटमध्ये ऊस गेलेला आहे. एका ऊसाचं प्रमाण वजन 4 किलोपर्यंत भरलेलं आहे. म्हणजे आता साधारणतः आपण एका एकराचा जर शेताचा ऊसाचा अभ्यास केला, तर तुम्ही आता ही लागवड तुम्ही पाहिली का, माझी 4.5 फुटाची सरी आहे आणि 2 हुंड्यामधलं, दादा ही जरा सरी दाखवा, आणि शेणखत जे दिसतंय सफेद सफेद टाकलेलं ते शेणखत आहे. तर साधारणतः 4.5 फुटाची सरी आहे आणि 2 हुंड्यामधलं अंतर 2 फूट आहे. तर आपल्याला एका एकरमध्ये साधारणतः तुम्ही कितीही ऊस लावले, टक्कर लावा, दीडीनी लावा किंवा तुमची लागवड कशी असू द्या, एका एकरमध्ये चांगले ऊस पूर्ण वाढ झालेले साधारणतः 40 ते 50 हजार ऊस भरतात. आपल्याला काय करायचे,
ऊसाचा फुटवा लिमिटेड ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला ऊस लिमिटेडच बनवायचे. एक ऊस जर तुम्ही साधारणतः आज 50,000 ऊस एका शेतामध्ये धरले 1 एकरला, तर 2 किलोचा एक जर ऊस बनवला तर तुमचं सरळ 100 टन ऊस भरलं. हेच प्रमाण आपल्याला 45 ते म्हणजे माझं कॅल्क्युलेशन आहे असं आहे की 45,000 ऊस आपल्याला एका एकरामध्ये साधारणतः सशक्त बनवायचे. म्हणजे 2.5 किलोचा जरी ऊस माझा एक तयार झाला तरी आपल्याला 100% 100 टनाच्या पुढे आपण जातोय. त्यामुळे जास्त काम करण्याची गरज पडत नाही. तुम्ही योग्य पद्धतीने लागवड आणि योग्य पद्धतीने औषधांचा वापर जर केला तर 100% आपल्याला 100+ ऊस निघतो. मागचा जो प्लॉट माझा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो 105 टनाचा 106 टनाचा ॲव्हरेज आपण काढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या हिशोबामध्येच काम करायचे, ठराविकच काम करायचे आणि कमी कष्टात काम करायचे. आता हे प्रोडक्ट मी सगळं कॉम्बिनेशन घेतलंय, याच्यामध्ये 3 गोष्टी घडल्यात. सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या मुळ्या वाढणार आहेत, मुळ्यांना चालना मिळणार आहे. दुसरी गोष्ट फुटवे होणार आहेत, त्यामुळं तो पण आपला विषय तिथे संपतोय. तिसरी गोष्ट की MI स्प्रे वापरल्यामुळे त्याचे जे प्रमाण आपण घेतलंय ते सर्व ॲक्टिव्ह राहणार आहे, ते औषधं एकत्र केल्यामुळे नंतर. आणि ते जे झाडाला आपण सोडले तर ते मुळ्यांच्या भोवती स्प्रेड होऊन झाडाला ते सर्व अवेलेबल करून द्यायचं काम करणार आहे. त्यामुळे आपण जे टाकलंय ते एकही घटक त्याच्यातला वेस्टेज जाणार नाही, वाया जाणार नाही आणि ते सर्व झाडाला मिळून आपलं झाड सशक्त आणि चांगलं होणार आहे. याची ज्यावेळेस ग्रोथ व्हायला सुरुवात होणार आहे त्यावेळेस ती सर्व त्याला पोषण मिळाल्यामुळे त्याची पानाची रुंदी वाढणार आहे, पानाची संख्या वाढणार आहे. आणि आपण पुढच्या ड्रिंचिंगमध्ये एक कीटकनाशक घेणार आहे आणि त्याच्याबरोबर MI प्राऊड हा पुढच्या ड्रिंचिंगमध्ये 10 दिवसाच्या किंवा 12 दिवसाच्या गॅपने आपण ती दुसरी ड्रिंचिंग देणार आहे. त्यामध्ये हे 2 घटक घेणार आहे, आपलं MI वीर आणि MI प्राऊड घेतल्याचा फायदा असा होणार आहे की 128 प्रकारच्या बुरश्या आणि 5,000 प्रकारच्या बुरशीच्या जाती ह्या एकाच आपल्या औषधामध्ये त्याचं आपल्याला निरसन होणार आहे. त्यामुळे बुरशी याचा अटॅक आपल्या ऊसावर येणारच नाही. कारण आता तुम्ही पाहिलं असेल तर पाऊस जास्त झाला आणि आपण आता त्याला पाणी ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस पाणी द्यावं लागलं गुंडी आवळून येण्यासाठी, त्यामुळं थोडंसं शेवाळल्या पद्धतीने दिसतंय. त्यामुळे हे जे दिसतंय ते आपल्याला MI प्राऊडमध्ये मुळे याच्यावर जी बुरशीचा अटॅक येणार आहे तो येणार नाही. त्यामुळं आणि कीटकनाशकामुळे आपण जे MI वीर घेणार आहे त्याच्यामुळे हे जे याला मध्ये गाभा बऱ्याच हुंड्यांना गाभ्यामध्ये आळी तयार होते किंवा ते काळा किडा किंवा जे वरून खायला येणारे ते याच्यामध्ये MI वीरमुळं ते येणार नाही. आणि भुवास्त्र टाकल्यामुळे जमिनीतून येणारे जे कीटक आहेत, हुमणी असेल, वाळवी असेल, कटवर्म असेल, गोगलगाय असेल, याचा सर्वाचा बंदोबस्त आपण पहिलाच केलेला आहे. म्हणजे आपण त्या गोष्टी पहिल्याच घेतल्यामुळं आपल्याला त्याला प्रादुर्भाव होणार नाही. आता भुवास्त्र आपण एकरी जे 4 घेतले किलो ते आपण ज्यावेळेस मुठी भर लावणार आहे त्यावेळेस परत एकदा एकरी 4 किलो घ्यायचे. म्हणजे ऊस तुटेपर्यंत तुम्हाला ह्या प्लॉटला ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव 100 नाही 110% होणार नाही याची गॅरंटी मला आहे. कारण माझं जे दुसरं क्षेत्र आहे परिटवाडी या ठिकाणी, त्या ठिकाणी मला हुमणीचा प्रादुर्भाव इथून मागच्या काळात होत होता. मी जिथं भुवास्त्र वापरायला सुरुवात केली 3 वर्षापासून 4 वर्षापासून त्यानंतर आजपर्यंत माझ्या प्लॉटमध्ये हुमणी आलेली नाही. त्यानंतर जे माझे शेजारचे शेतकरी आहेत त्यांनी माझं पाहून आता सुरुवात केली, तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या प्लॉटला हुमणी आली. शेजारी प्लॉट आहे त्याला हुमणी आली आणि माझ्या प्लॉटला हुमणी आली नाही. हा रिझल्ट माझा स्वतःचा आहे. आणि आता हा पाहिला तर दादा तुम्ही दाखवा, हा सगळा प्लॉट जवळजवळ 4 ते 4.5 एकरचा प्लॉट आहे. तर आपण हा 3रा दिवस ड्रिंचिंगचा आहे. तर साधारणतः 3-3.5 एकरला ड्रिंचिंग झालेली आहे आणि आज शेवटचा जो राहिलेला आहे 2 ड्रमची ती ड्रिंचिंग आज आपण चालू केलेली आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपण ऊसामध्ये आपण हे काम करत आहोत आणि सर्व शेतीला सर्व पद्धतीच्या शेतीला हे प्रोडक्ट आपले 100% चांगले रिझल्ट देतात. तुमची शेती पाहिली बर अतिशय कष्टाची नाही म्हणावं लागेल का, तर टाइम टू टाइम तुम्ही जे प्रॉडक्ट देताय याचे रिझल्ट तुम्ही पाहिले. जसं तुमचं हे
ग्रो मॅजिकमुळं तुमची मुळी वाढली जाते, झाडं ऍक्टिव्ह होतात. बरोबर. तुम्ही बोळासर खाली टाकले त्याच्यामुळं खालची किडी निघून गेली. 100%. शेतीला जे पोषक पाहिजे ते मरत नाहीये. बरोबर आहे. हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलंय आणि सगळी पिकं घेताय. बरं. अशी जवळजवळ मला नाही वाटत की जास्त कोणी अशी इतकं प्रमाणात असं कोणी नियोजन करेल. आणि नाही आता दादा झालंय काय, आता शेती तारेवरची कसरत झालेली आहे. रासायनिक खताच्या भरमसाठ वाढलेल्या किमती, वाढलेली मजुरी आणि त्या हिशोबामध्ये ऊसाचे आपल्याला मिळणारा मोबदला किंवा आपण जे शेतीतून काही टोमॅटो असो काकडी असो मोबदला कमी झालाय. म्हणजे काय तर शेतीमालाला बाजार त्या पटीत कमी आहेत, खर्च वाढलाय. आता डिझेलच्या रेट वाढल्यामुळं सगळ्या गोष्टीचं सगळंच खर्च वाढलाय. आपल्याला कमी खर्चामध्ये चांगली शेती करायची. जो मी व्हॉट्सअप ग्रुप केलाय त्याच्यावर तुम्हाला ऍड केलंय, त्याचं नाव काय दिलंय मी, इंडिया ग्रो कमी खर्चामध्ये विषमुक्त शेती. हा जो आपण ग्रुप बनवलाय तर आपलं ध्येय काय आहे, सर्वात महत्वाचं की विषमुक्त शेतीकडे आपल्याला जायचंय आणि ते कमी खर्चात जायचंय. आता हे जे प्रोडक्ट आपण वापरतोय याच्यामध्ये आपल्याला सर्वच जर बेनिफिट भेटणार आहे. मग रासायनिकची तुमची डिपेंडन्सी ऑटोमॅटिक कमी होते. मग काय होतं की तुम्ही युरिया किंवा बाकीचे जे, आता मी नाव नाही घेऊ शकत सगळ्या प्रोडक्टचं, ते चुकीचं होईल. ते वापरल्यामुळे तुम्ही काय होणार आहे, तुमची शेतीला रिझल्ट दिसतो किती दिवस, 8-10 दिवस, 15 दिवस, परत जसे आहे तशीच शेती. आता तुम्ही भरपूर शेतं पाहिली, ऊस पाहिला आपला, सगळे मोठा ऊस पाहिला, तुम्हाला वाटलं का ऊस कुठं पिवळा आहे किंवा काही. ह्या गोष्टी जर आपल्याला शाश्वत मिळतात मग तो अनावश्यक खर्च टळतोय आपला. आता 70% माझं रासायनिकचं प्रमाण कमी झालंय. जे 20-30% ते पण 2 वर्षामध्ये आपण पूर्ण रासायनिक मुक्त करतोय. एकदम शेती आपण शिफ्ट न करता हळूहळू टप्प्याने केलोय. आता आपली 70% डिपेंडन्सी कमी झाली आहे. तर हा बेनिफिट आपल्याला या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा भेटतो. आणि तेही बरोबर आहे की तुमच्या शेतीचा जो ग्रोथ आहे, रासायनिक खताने जवळजवळ शेत्या डाऊन झालेल्या आहेत, नापीक होत उत्पन्न चालल्यात. नापीक झाल्यात, पिकं इतके निघत नाहीत. बरोबर. पण याच्यामुळं तुमची जमीन आज अशी दिसते की तुमची ती मिरची पाहिली, गोंडा पाहिला, शेवंती पाहिली, हा. अनेक पिकं जर पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीची पिकं आहेत. आता ही सर्व कमाल ही सगळी इंडिया ग्रो कंपनीच्या प्रोडक्टची आहे आणि योग्य नियोजन. आता तुम्ही जे कधी वापरायला पाहिजे, कोणत्या वेळेस काय वापरायला पाहिजे, हा एक पार्ट आहे. तुम्ही ते व्यवस्थित ॲप्लिकेशन केलं तर माझ्या मते कोणत्याच पद्धतीची शेती काही असो, तुमची तरकारी असो, ऊस असो, केळी असो, टोमॅटो असो, काकडी असो, कारले असो, मी म्हणतो ती झुकुनी असो किंवा तुमची ड्रॅगन फ्रूट असो, द्राक्ष असो, केळी असो, सर्व पद्धतीची शेती आपण योग्य पद्धतीने योग्य सिस्टीमने करू शकतो. आणि मला आता एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही हे सर्व पाहिलं तर तुम्हाला योग्य वाटलं का? तुम्ही मोठे ऊस पाहिले किंवा बाकीची माझी पिकं पाहिली तर हे तुम्हाला नियोजन योग्य वाटतंय का? आणि याच्यातून तुम्हाला वाटतं का वापरावं किंवा तुम्ही वापराल का? हे 100% नियोजन चांगलं आहे. औषध मटेरियल चांगले. बारीक जर विचार केला त्या गोणी आणायच्या 2-2, 2.5 हजाराच्या, हा. त्यापेक्षा तुमचं हे प्रमाण पाहिजे बारीक जर विचार केला तर तसा काही खर्च नाही आहे आणि अतिशय उत्पन्नही चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही जमीन खराब नाही होत. हा. मेन हा मुद्दा आहे. हा. जमीन तुमची चढली जाते. हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा तुमच्या लक्षात आला. म्हणजे सगळ्या शेतीचं गमक तुमच्या लक्षात आलं. आपण करतोय काय दादा, जमिनीसाठी कामच करत नाही. काही करत मला एक सांगा, उत्पन्न कशातून घेतो? जमिनीतून घेतो. आणि तुम्ही खतं औषधं जे देताय ती कशाला देताय? पिकाला देताय. तुम्ही खतं रासायनिक टाकताय, पिकाला देताय. त्याच्यामुळे तुमचं पीक थोडंफार प्रमाणात चांगलं येते, परत जमिनीकडे लक्ष नाही ना तुमचं. आता मी जे शेणखत थोडंसं टाकलेलं आहे, मी एकरी एक शेणखताची गाडी जी साधारणतः 12,000 रुपयाला भेटते, ती एक शेणखताची गाडी याला टाकलेली आहे. गेले 10 वर्ष झाले दादा मी ऊसातलं पाचट पेटवत नाही. आता याच्या अगोदर जिथं मागच्या वर्षी इथं मी ऊस होता, तो ऊस ज्यावेळेस मला मोडायचा होता त्यावेळेस मी त्या ऊसाचं पाचट पेटवलं नाही. कारखान्याने ऊस तोडून नेल्यानंतर राहिलेल्या सरीला मी रोटर मारला आणि मल्चर म्हणतो आम्ही त्याला, ते पाचट मी सरीवर घेतलं, त्या पाचटाची कुट्टी केली, मल्चर केलं आणि मल्चर फिरवल्यानंतर त्याचे जे सर्व घटक आहेत, खोडक्या असतील ऊसाच्या राहिलेल्या पाचट, ते सर्वाचं कंपोस्ट तयार झालं माझ्या शेतामध्ये, खत तयार झालं आणि त्याला सपोर्ट म्हणून शेणखत घेतले. आपल्याला शाश्वत शेतीशिवाय म्हणजे रासायनिक मुक्त शेती करायची आहे आणि त्यावेळेस आपल्याला हे घटक जर तुम्ही आपल्याला पाचट फुकट भेटतं, तुम्ही ते पेटून देता.
10 वर्ष झाले मी ऊस मोडायचा असेल तरी त्यानंतर म्हणजे मी ज्यावेळेस ऊस पाचट कुट्टी केली, सगळं केलं, ऊस नांगरलं, 2 महिने तापून दिलं, त्यानंतर याच्यामध्ये कांदे घेतले. आता कांदे काढल्यानंतर वावर परत तयार केलं आणि त्यानंतर आता मी ऊस लावलाय परत. म्हणजे मी पिकाचा बदल पण केला. ऊसानंतर मी कांदे घेतले, कांद्यानंतर सोयाबीन घेतलं, सोयाबीन काढल्यानंतर मग मी आता हे ऊस पीक घेतलंय. आणि तुम्ही पाहू शकता, आता मी इथं उभा आहे, हे तुम्ही पाहू शकता की हे जे घटक आहेत, हे जवळ दाखवा, हे ऊसाच्या खोडक्या आहेत किंवा त्याचे जे अवशेष आहेत हे आहेत. आता पाचट तर दाखवायला राहिलं नाही, कारण का तर पाचटाचा पूर्ण कंपोस्ट झालेला आहे, खत झाले. हेच घटक आपल्याला काम करतात आणि हे फ्रीमध्ये भेटते आपल्याला. मग तुम्ही ते पेटून देताय आणि जमीन होरपळून काढताय, जमिनीतले बॅक्टेरिया मारताय, जीवाणू मारताय. जमीन पेटवल्यानंतर त्याच्यातले जीवाणू मारतात. ह्या गोष्टी आपल्याला टाळतोय आपण. आणि अशा पद्धतीने आपण हे प्रोडक्ट 100% चांगले, परंतु त्याला जोड आपली पण पाहिजे. मग आपण त्या पद्धतीने शेती जर बनवली, आज जर तुम्ही एवढा ऊस झाला, पाऊस झाला, एवढं आपण म्हणजे हेवी रेन झाला की एका रात्रीत धरण भरलं आपलं, एवढा पाऊस झाला, तरी पण तुम्ही सहज पहा ना, हे जे बेड आहे ना, हे सहज जे आधी ही माती सगळी सहज जी आपल्याला उकरतीये, निघतीये. आता हे पहा, कांदा ज्याच्यात केला होता त्याचं थोडंसं अवशेष राहिलेला आहे, तो कांद्याचा अवशेष आहे याच्यामध्ये. किंवा आपण याच्यात जर उकरलं तर हे शेणखताचं हे निघतंय थोडं, हे मुळ्या दिसतात, ही सफेद. म्हणजे हे जे तुम्ही वापरलेले प्रोडक्ट आहेत, इथून शेतीत घेतलेले वेगवेगळे हे आहेत, हे सर्व घटक हे मिळणार आहे. त्यामुळं ऑर्गॅनिक शेती ही आपली अशा पद्धतीने तुम्ही केली तर मला वाटते त्याचं योग्य होईल. रासायनिकमुळे तुम्हाला तात्पुरता विलाज आहे. मला वाटते रासायनिक हा तात्पुरता विलाज तुम्ही आता थोडासा त्याचं प्रमाण कमी करा, हळूहळू ऑर्गॅनिकवर शिफ्ट व्हा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे प्रोडक्ट वापरून अशा पद्धतीने तुम्ही काम केलं तर शेती फार सोपी आहे आणि सोपी होईल. चालेल, तर आपण सर्वांनी आज योग असा की दादा आले आणि हां, कंपनीचा जो उद्देश होता की जैविक शेती आपण, बरोबर आहे, अतिशय कंपनीला चांगल्या पद्धतीनं हे औषध कसं वापरायचं, पीक कसं वाढवायचं आणि जमिनीचा पोत कसा ठेवायचा, अतिशय चांगला स्टडी करून तुम्ही खऱ्या अर्थाने चांगली शेती पिकवली, अशी इतरांना म्हणा, मला म्हणा, अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत जा. नाही, 100%. आता तुम्ही जे मागाशी तुम्ही बोलले की हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हीच सांगितलं की तुमच्या स्वतःच्या शेतात हे सर्व ॲप्लिकेशन याच्या अगोदर केलं होतं आणि आताही करणार आहात तुम्ही, तर ते योग्य पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मी 100% करेल. त्याच्यासाठीच मी एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. यूट्यूब चॅनलचं नावच आपण दिलेलं आहे इंडिया ग्रो मराठी. कारण झालं काय की आपल्या चॅनलवर इंडिया ग्रो कंपनीचे बरेचसे व्हिडिओ आहेत, तर ते इतर भाषांमध्ये आहेत, हिंदी म्हणा किंवा बाकीच्या, तर मराठीमध्ये त्याचे व्हिडिओ त्या हिशोबात नव्हते. तर एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व पद्धतीचे व्हिडिओ तिथं पाहायला भेटतील. मग ते सर्व शेतीचे, मग सर्व पिकांचे पण व्हिडिओ आपण त्याच्यात टाकलेले आहेत, ते तुम्हाला सर्वांना पाहायला भेटतील. तिथे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ चॅनलला मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो टाकतो त्यावेळेस सगळे माहिती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व पिकांची त्याच्यामध्ये माहिती डिटेलमध्ये मी दिलेली आहे. व्हिडिओ मोठा होतो परंतु पर्याय नाही आहे. काय होतं की आपण जी शेती करतो ते महत्त्वाचे मुद्दे 5 घेऊन शेती होत नाही. आता जे डिस्कशन तुमचं माझं झालं याच्यातून बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला उजाळा झाला की हे का घेतलं, कशासाठी घेतलं. तर आपल्याला ह्या गोष्टी सर्व जर समजायच्या असेल तर थोडेसे लेंदी व्हिडिओ होतील, मोठे, परंतु त्याला पर्याय नाही. तर आपण आज इकडं आलात आणि त्यात दुसरा एक मुद्दा असा आहे माझ्या लक्षात आला, मी तुमच्या कांद्याच्या बराकी पाहिल्या बरं आणि आतापर्यंत माझ्या भागात सगळीकडे कांद्याच्या बराक्या पाहिल्या. बरं, त्यांचा जो पापुद्रा आहे हा असा सफेद कलर, तर तुमचा इतका लाल कलर आहे आणि ऑर्गॅनिकमुळं इतर रासायनिक कांदा पिकवतो तो खाऊन पहा आणि हा कांदा खाऊन पहा, त्याची चव फार वेगळी आहे, अतिशय चांगली आहे. जे ग्रो मॅजिकचं कामच ते आहे किंवा सगळ्या प्रोडक्टचं कामच ते. ग्रो मॅजिकमुळे तुमच्या कोणत्याही पिकाचा ओरिजिनल वास, ओरिजिनल त्याची चव आणि ओरिजिनल रंग या सर्व गोष्टी तयार होतात. कोथिंबिरीला जर तुम्ही वापरलं तर कोथिंबिरीचा वास, ओरिजिनल कोथिंबिरीचा वास येतो. आता कांद्याचा जो ओरिजिनल चव आहे ती मिळते.
या सगळ्या गोष्टी आपल्याला ओरिजिनल भेटतात. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना तोच आग्रह आहे की आपण ऑर्गॅनिक शेतीकडे जा. आणि जे इथून मागे आपण ऑर्गॅनिकच्या नावाखाली जे डुप्लिकेट चालू होतं ते जवळपास आता सगळं संपलेलं आहे, कारण गव्हर्नमेंटने भरपूर कडक रूल केलेले आहेत. आणि आपल्या सगळ्या प्रोडक्टवर कंपनीच्या सर्व जे नॉर्म्स लागतात, जे सर्टिफिकेशन लागतं, ते सर्व सर्टिफिकेशन आपल्या प्रोडक्टवरच छापलेलं आहे. त्यातलं इकोसर्ट सारखं सर्टिफिकेशन आपल्या प्रोडक्टवर आहे. त्यामुळे तुम्ही निष्काळजी होऊन एकदम हे प्रोडक्ट वापरा. तर आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे आपण हे डिस्कशन इथे थांबू आणि दादा पुढच्या व्हिडिओ तुमच्या शेतामध्ये, तुमच्या शेतातल्या शेतीत आपण जे प्रोडक्ट वापरणार आहे त्याचा व्हिडिओ आपण तुमच्या शेतात येऊन करणार आहोत. तर तुम्ही आलात आणि हे सर्व नियोजन हे पाहिलं आणि त्यात एक मला बऱ्याचशा गोष्टींचा तुम्ही एक सल्ला पण चांगला दिला आणि या सर्वबद्दल तुमचे धन्यवाद. आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद. आणि आपण जो मी इंडिया ग्रो मराठी चॅनल बनवलेला आहे तो सबस्क्राईब करा आणि त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओतून मिळेल आणि आपण तो सबस्क्राईब करून त्याचे सर्व डिटेल्स आणि ते पहा. काही कॉमेंट असतील तर, तुमच्या अडचणी असतील तर नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा आणि सर्व माहिती तुम्हाला मी पुरवण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद.